माझं नशीबच फुटकं आहे यार. शी. कोण आहेस तू? तुझं नशीब. मग तूच फुटका आहेस. नको फुटका माणूस मला. माझं नशीब फुटकं म्हणून मी आजवर अपयशी आहे असं मला कायम वाटायचं. मागून आलेले लोक पुढे जात आहेत, डिझर्व करत नसलेले माझ्याहून जास्त कमवतायत. नक्की मी कमी पडतोय की माझं नशीब? नशीबच कमी पडत असेल रे माणसाचं, नाहीतर एवढी मेहनत घेणारे आज कुठे असते. सातत्याने मेहनत करणाऱ्या प्रत्येकाला त्याचं फळ मिळतं. कुणाला लवकर मिळतं तर कुणाला खूप उशिरा मिळतं. योग्य ठिकाणी योग्य मेहनत घेतली ना उमा किती वाया जात नाही. लोक एकाच साच्यात अडकून राहतात आणि हेच आहे आपलं आयुष्य हे डिक्लेअर करून मोकळे होतात. म्हणजे ते चुकतायत. त्यांचं अजिबात चुकत नाहीये. प्रत्येकाची वेळ सारखी नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात रोज आजूबाजूला पॉझिटिव्ह माणसं नसतात. कुणाचा नवरा तिच्यावरती सतत बंधनं टाकतो, कुणाची बायकोच रोज घरात कटकट करते, कुणाचा मुलगा त्यांना त्रास देतो, कुणाला घरातूनच सपोर्ट मिळत नाही, कुणाचं ब्रेकअप झालं तर कुणाला प्रेमच मिळत नाही. ह्या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये माणूस नशिबाला दोष नाही देणार, मग काय करणार? मग माणसांनी करायचं काय? वेळेत खूप ताकद आहे. प्रामाणिक प्रयत्न करत राहा आणि सगळ्या वेळेवरती सोडून द्या. 2026 यायला अजून 44 दिवस बाकी आहेत. मी स्वतः ऊर्जितम सिरीजमधून बदलतोय. तुम्ही पण बदला. फक्त नशिबाला दोष देऊ नका. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना स्वतःला फक्त एकच सांगा की नशिबाला झुकवायची ताकद माझ्याकडे आहे, कारण माझ्यासोबत माझी फॅमिली आहे. वर्षानुवर्ष उपाशी असल्यासारखे वाईट वेळेवर तुटून पडा, पण त्याआधी हेच आहे फक्त माझ्या नशिबात हे वाक्य डोक्यातून बाहेर काढा. म्हणजे ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला जे माझ्यासोबत घडलं ते तुमच्यासोबत घडणार नाही. माझं नशीबच फुटकं आहे यार. शी. कोण आहेस तू? तुझं नशीब. आणि मी फुटकं नाहीये. तुझ्याकडे 5 वर्षानंतर गाडी, बंगला, खूप पैसा, आई वडिलांचं निरोगी आयुष्य सगळं काही आहे. पण जितकं मला तू फुटकं म्हणत राहशील ना तितका त्यापासून दूर जाशील. सॉरी. थँक्स टू यू. तुझ्या या ऊर्जितम सिरीजमुळे मला तुझ्या ह्या अशा पास्टमध्ये यायला तर मिळालं तुला समजवायला. ऊर्जितम फक्त निमित्त आहे. मी तर माझीच स्वप्न जिवंत ठेवतोय. डे 4 साठी तयार राहा. गुड लक.